नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। शेतकरी कामगार पक्ष आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेली प्रक्रिया तातडीने थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। तर आपण पाहतोय सांगली शक्तीपीठ महामार्गासाठी हे आंदोलन सुरू आहे। तर महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात येते। शेतकरी कामगार पक्षाने आक्रोश मोर्चा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देखील या आंदोलकांनी दिला। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती आज गेली वर्षभर झालं शक्तीपीठ महामार्ग जो अन्यायकारक शेतकऱ्यांच्यावर लादला गेलाय तो रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली वर्षभर झालं हा संघर्ष सुरू आहे। आणि ह्यामध्ये आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर तिसरा आमचा मोर्चा आहे। आज आम्ही त्यांना विनंती करायला नाही आलो तर आज आमच्या इशारा द्यायला आलोय। आता जर शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय जर आमच्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवून काय कटकारस्थान करून जर काय डाव खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र शेतकरी बायका पोरासकट जनावरांसकट आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय गप्प बसणार नाहीत।